वाल्मिक अण्णा कराड यांची एक चर्चा खूप जोरात आहे. सध्या ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला होता, त्याचे मारेकरी आतापर्यंत सापडले गेले नाहीत, अशी पद्धतीची काही शंका कुशंका सुरू झाल्या होत्या. त्यानंतर 4 आरोपी पकडले जातात, बाकीचे आरोपी हे अद्यापही फरार आहेत. किती शोकांतिक आहे. ज्या महाराष्ट्रात, ज्या देशात, ज्या महाराष्ट्रात संविधान आहे, ज्या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे, त्या कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी डवलण्याचं काम काही पक्षप्रमुखांच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून असे केल्या जात आहे. त्या कारणाने कुठेतरी आरोपी पकडले जात नाहीत. त्या आरोपीच्याला कुठेतरी ठेया देण्याचं काम या पुढाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. अशाही काही शंका कुशंका तयार झालेल्या आहेत. आणि वाल्मिक अण्णाकरांचं कुठेतरी संपत्ती आहे ते आता कुठेतरी जप्त होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आणि त्यांचे जे सहकारी आहेत, काल 2 महिलांची सुद्धा त्या ठिकाणी सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली होती. आणि त्याचे जे रेकॉर्ड आहेत ते कुठेतरी आता ऑडिओ रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, ते आता कुठेतरी समोर येत आहेत. आणि त्यानंतर वाल्मिक अण्णा कराडचे जे सहकारी होते, त्या सहकाऱ्यांचं सुद्धा जे बँकेचं खातं आहे ते कुठेतरी सील करणं चालू झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांची काही संपत्ती असेल ती सुद्धा धागेदोरे जे आहेत ते सील करण्याकरता सुरुवात झालेली आहे. आणि आता वाल्मिक अण्णा कराडला कुठेतरी समोर येऊन पोलिसांच्या स्वाधीन होणं गरजेचं असणार आहे. कारण तर ज्या पद्धतीने कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे, कोणत्या प्रकारचं या ठिकाणी क्षमा यातना केली जाणार नाही. कारण तर जोपर्यंत संतोष देशमुख यांचे खुनाचे आरोपी जे बाहेर पडत नाहीत किंवा ते कैदेत येत नाहीत किंवा पोलिसाच्या स्वाधीन होत नाहीत, तोपर्यंत कोणत्या प्रकारचा थारा कोणालाही मिळणार नाही. अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आला होता, त्या पद्धतीची सीआयडी चौकशी सुद्धा लावण्यात आली होती. तशा पद्धतीची कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे. आणि वाल्मिक अण्णा करांना यांना कुठेतरी आता पोलिसाच्या स्वाधीन व्हावंच लागणार आहे. त्या कारणाने कुठेही त्यांना आजूबाजूला पळायला चान्स राहिलेला नाही. त्यांना कुठेतरी स्वाधीन होणं गरजेचं असणार आहे. अथवा जे पोलीस प्रोटेक्शन आहे किंवा पोलीस अधिकारी असतात ते आता जुलूम जबरदस्ती करून सुद्धा त्यांना आत टाकू शकतात. आणि त्यामध्ये सीआयडीची जी चौकशी आहे ती सुद्धा आता जोराशोरा सुरू आहे. आणि जे धागेदोरे आहेत, जे पाठीमागचे लोक आहेत, त्यांना सुद्धा कुठेतरी पकडण्याचं काम हे सुरू झालेले. मला तरी वाटतं की आता काही ना काहीतरी संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, त्यांच्या मुलीला न्याय मिळेल, त्यांच्या मुलाला न्याय मिळेल. आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या वतीने जर लढा सुरू केलेला आहे त्याला कुठेतरी न्याय मिळेल, मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळेल. समाज कोणताही असो, ज्या पद्धतीने एखाद्या आरोपीचा, ज्या पद्धतीने एखाद्या माणसाचा खून केला जातो त्याला कुठेतरी निंदनीय आहे, ते कुठेतरी पकडल्या गेणं महत्वाचं असणार आहे. आणि ती कारवाई आता सुरू झालेली आहे. नक्कीच वाल्मिक अण्णा यांना पकडण्याकरता जी पद्धतीची कारवाई सुरू झालेली आहे त्याला कुठेतरी यश मिळत आहे. आणि जे नवीन अधिकारी आलेले आहेत, पोलीस अधिकारी आलेले आहेत, PSI का कोण म्हणतात ते आलेले आहेत, त्यांना कुठेतरी यश मिळत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कारवाई कशा पद्धतीची होते हे बीड जिल्ह्याला समजून गेलेले आहे, पूर्ण महाराष्ट्राला समजून गेलेले आहे. नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव सुद्धा आहे आपलीच हवा. नक्कीच आपलीच हवा करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.